हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक माय चॅनल माहीज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. तरी आता आपण बघणार आहोत दुधाच्या साहीपासून लोणी कसं बनवायचं आणि लोण्यापासून तूप कसं बनवायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा किती छान तूप झाले माझं आणि स्मेल पण खूप भारी येतोय. तरी मी काय केलं आहे, जी आपली दुधाची साय असते ती जमा केली 8 ते 10 दिवस. जे दूध घेते मी म्हशीचं दूध असतं, त्याच्यामुळे ते रात्रभर मी फ्रीजमध्ये ठेवते तापवून दूध. ते तापल्यानंतर त्याची पूर्ण साय निघते. जी साय आपण जमा करून ठेवली ती साय आपण रात्रीपासून बाहेर काढून ठेवली आणि सकाळी आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं मोठं आपलं, ज्याच्यामध्ये आपण ज्यूस बनवतो ते, आणि पूर्ण साय त्याच्यामध्ये टाकून घेतली. आणि जे आपलं भांडं आहे त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी, नॉर्मल पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि आपल्या मिक्सरला ते आता आपल्याला फिरून घ्यायचं आहे. आपण आता मिक्सरला फिरून घेणार आहोत. बघा फिरवते मी मिक्सरला छान, एक स्टेप बाय स्टेप थोडं फिरून घ्यायचं आहे. आणि बघा किती छान लोणी झालं आहे आपलं. तर लोणी तयार झालं आहे आपलं. आता हे लोणी एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचे आणि त्या पाण्यामध्ये काढून टाकायचे, कारण पाण्यामध्ये लोणी वरतीच राहते. बघा मी भांडं घेतलं आहे पात्यामध्ये लोणी काढते. बघा असं हाताने थोडं करून लोणी काढून घ्यायचे. पाणी घेतल्यामुळे ते लोणी पाण्याला एक छान असा गोळा बनतो लोण्याचा, त्याच्यामुळे आपल्याला पाणी घेऊनच ते लोणी काढायचं आहे. बघा मी पूर्ण काढून घेतलं आहे आणि आता हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे. या पाण्याचा आपल्याला यूज नाही आहे. बघा किती छान लोणी निघाले आपलं. अर्धा पावशेर गोळा निघाला माझा 8 ते 10 डेजच्या साईनमध्ये. अर्धा लिटर दूध असतं माझं. बघा ते पूर्ण पाणी आपल्याला झारून घ्यायचे. आता जे आपण गंजामध्ये पाणी घेतलं ते झारून घेऊन आता आपल्याला गॅस ऑन करून गॅसच्या याच्यावरती ते लोणी ठेवून द्यायचे. आता आपण लोणी ठेवलंय आणि आता आपलं लोणी तापायला सुरुवात झाली. बघा लोणी जेव्हा तापतं तेव्हा ते आवाज करतं जोराने, पूर्ण आवाज होतो त्याचा. तो आवाज जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आपलं लोणी रेडी होत नाही. त्याच्यामुळे तो आवाज जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत गॅस चालूच ठेवायचा. आणि बघा छान तूप तापतंय. बघा झालं आहे आपलं तूप तापून. आता गॅस बंद करायचा आणि एका भांड्यामध्ये चाळणी ही स्टीलची घ्या सहसा. जर आपण साधी नॉर्मल चाळणी वापरली तर ती जमा होऊन जाईल, त्याच्यामुळे स्टीलची चाळणी घ्यायची आणि एका भांड्यामध्ये ते पूर्ण गाळून घ्यायचं. बघा गाळल्यानंतर किती छान तूप झालं आहे. बघा डब्यामध्ये काढून घेतलं आहे मी तूप आणि एकदम छान स्मेल होतं. तुम्हाला जर वाटत असेल की माझं तूप खराब नाही झालं पाहिजे तर आपण त्याच्यामध्ये एक लवंगसुद्धा टाकू शकतो.